कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। धन यावं प्रत्येकाला वाटतंय, धन यावं प्रत्येकाला वाटतंय, पण आलेलं धन टिकलं पाहिजे आणि त्या धनाने आपल्याला आपल्या जीवनामध्ये आनंद दिला पाहिजे, सुख राहिलं पाहिजे घरामध्ये। प्रत्येकाची इच्छा हीच असते। आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे, धन हे चांगल्या मार्गाने आलं पाहिजे। मी बोललो ना तुम्हाला, खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा पण कोणाचा त्याच्यामध्ये तळतळाट नसावा। काय काय लोकांच्या घरी ते बुडीत धन आलेलं असतं। बुडीत धन कळतं ना तुम्हाला? ज्या माणसाला लेकरं बाळ नाहीत, म्हणजे मुलगा जर नसला तर ते धन कुणाला जातं? मुलीला जातं। पण ते मायबाप जे असतात ना, त्या मायबापाची इच्छा नसते पोरीला धन देण्याची। एकदा पोरीला 2-5 लाख रुपये हुंडा दिला आणि घरातून कन्यादान करून वाट लावलं की मायबापाला सुद्धा वाटत असते आता पोरीचा अधिकार आपल्या धनावरचा संपला। त्या मायबापाला सुद्धा वाटतं, म्हणून त्या मायबापाची इच्छा नसते मुलीला जावयाला ते धन देण्याची। पण आता माग कुणीच नसल्यामुळं शेवटी त्या कोणचा अधिकार म्हणतात त्याला, वारसाच्या अधिकाराच्या हक्काप्रमाणे ते धन पुरीकडे जातं, मुलीकडे जातं। मला सांगा सज्जन हो, तुमच्या गावामध्ये असं कित्येक लोकांना ते तसं धन आलेलं असेल। काही लोकांना तुम्ही बघा, तुमची वैयक्तिक घरची प्रॉपर्टी जर 25 एकराची असेल आणि ते तिकडचं सासरवाडीचं धन ते जर 2च एकर आलं ना, तर तुमच्या 25 एकरामध्ये जो तुम्हाला माल निघणार आहे 10 लाखाचा 15 लाखाचा माल निघतो, ते 2 एकराच्या साठी ते 2 एकर तुमच्या घरात आलं, त्याचा पैसा तुमच्यात आला, तुमच्या घरात तिथून पुढे सुख तुमच्या घरातलं गायब होऊन जाते। एखादं पोरग व्यसनी तरी निघल, घरामध्ये भांडणं तरी होतील, एका घराचे 4 तुकडे तरी होतील, काहीतरी होणारच। ते तुम्हाला सुखानं नांदूनच देत नाही। ते तुम्हाला सांगतो, तुमच्या घरचं दूध आहे 20 लिटर आहे दूध, 20 लिटर दूध तुमचं ओरिजिनल आहे। फक्त झालं काय माहिती का, एकच अर्धा चमचा, फक्त अर्धा चमचा एक रॉकेल त्या 20 लिटरच्या दुधात येऊन पडले। काय झालं? 20 लिटरच्या दुधामध्ये अर्धा चमचा रॉकेल येऊन पडलं। परिणाम असा झाला, 20 लिटर दूध असून सुद्धा तुमच्या जवळ ते तुम्हाला खाता येईना, नाही खाता येऊ शकत ते। तसं तुमचं कमवलेलं तुमचं कष्टाचं धन बी तुम्हाला सुख देत नाही, आनंद देत नाही, कारण त्याच्यात तुमचं कोणाचं तरी त्याच्यात दोष येऊन बसलेला आहे। म्हणून जीवनामध्ये सज्जन हो, केवळ पैसा कमवणं हाच उद्देश नसावा। या देवराज नावाच्या ब्राह्मणाने खूप धन कमवलं, लोकांच्या गोरगरिबाला त्रास देऊन सज्जन हो हत्या करून आजही त्या परंपरा काही बंद झाल्या नाहीत, आणखीन बी चालू आहेत काही काही लोकांच्या सावकार्या। काही काही गावामध्ये सज्जन हो लोक सावकारकी करतात, पैसे वाटतात व्याजानं, अमाप पैसा वाटतात व्याजानं। पण एक लक्षात घ्या, माझे ज्ञानोबारांनी सांगितलंय, एकोतरीची वाडी जळती आगी घाली ती उडी, आणि तेही अनायासे सोगोडी सांडिती केली। व्याजाचा पैसा असतो ना सज्जन होतो, तळतळाटाचा पैसा असतो, तो माणसाला सुख लागू देत नाही। व्यवसायाप्रमाणे मार्केटच्या रेट प्रमाणे जे काही असन, समजा 1-2% बँका सुद्धा घेतात ना 1-2%, तर त्याप्रमाणे जर दिलं तुम्ही, कारण समोरच्या माणसाची गरज ओळखून, तर हरकत नाही। पण ती बी घ्यायला परवानगी नाही, सरकारची परमिशन पाहिजे ते सुद्धा करायला, सावकारकी करायला। शक्यतो व्याजानं जे आपल्या व्याजाचं धन आपल्या जीवनात येतं ना, का घेणारा माणूस बघा तुम्ही, त्याला गरज असते, त्याचं काम अडलेलं असतंय, आणि म्हणून तो म्हणतो सावकार तुम्हाला कितीने पाहिजे तितक्या पैशानं देतो, पण आज माझी वेळ भागवून न्या। त्याची वेळ तो सावकार पैसे देतो, 2%च्या जागेवर 5% देतो, त्याला 5%ने देतो। घेताना त्याची गरज आहे म्हणून तो माणूस घेतो, पण देत असताना मात्र त्याला देताना फार जड होते बघा। व्याजही द्यायचं आणि मुद्दलही द्यायची, त्याला काय आनंदाने देतो का देणारा माणूस सांगा ना? अरे घरातले लेकरं उपवासी ठेवावे लागतात त्याला सावकाराचे पैसे देण्यासाठी, आपल्या स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन 1-1 पैसा जमा करावा लागतो, सावकाराचे पैसे द्यावे लागतात त्याला।
त्याला त्याच्या जीवनामध्ये आनंदानं द्यावं वाटत नाही, म्हणून ते आलेलं जे धन असतं ना सावकारकीचं, ते तुमच्या घरात आलं तरी ते तुम्हाला सुख लागू देत नसतं. जीवनामध्ये आपल्या घरात येणारी लक्ष्मी ही पवित्र असावी, शुद्ध असावी, मग घरामध्ये आनंद सज्जन हो. या देवराज नावाच्या ब्राह्मणाने एवढी माया कमवली, एवढं धन कमवलं, आणि मग ते धन काय त्याला सुख देणार आहे का सांगा ना. त्या देवराज ब्राह्मणाला व्यसन जडले. पैसा माणसाला सुख लागू देत नाही, म्हणून जास्त पैशाची लालच मनात नसावा. देवाला म्हणावं, हे देवा कि साईत ना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा ना रहूं, साधु भी भूखा न जाए. ज्यादा की नहीं लालच, मुझको थोड़े में गुजारा होता है. साईत ना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा ना रहूं और साधू भी भूखा न जाए. देवाला हात जोडून प्रार्थना करावी, हे बोले बाबा आमच्या जीवनामध्ये आम्हाला एवढंच द्या. आमच्या दारात आलेला एखादा भिकारी, एखादा भिक्षुक तो उपवासी गेला नाही पाहिजे, आणि आमच्या जीवनात बी उपासमारीची वेळ आली नाही पाहिजे. एवढं जरी दिलं ना सज्जन हो तर आनंद मानला पाहिजे. पण माणसाला हव्यास खूप असतो. तो पैसा, जास्त पैसा झाला की माणसाला सुख लागू देत नाही. लक्ष्मी आहे ना ती चंचल आहे, चंचल. ती एकाची कोणाचीच होत नसते सज्जन हो. म्हणून ऐका, या देवराज ब्राह्मणाच्या जीवनामध्ये व्यसन लागले, लूटपात करायचा, वेश्यागमन करायचा. ब्राह्मण आहे पण ब्राह्मणासारखं वागणं त्यानं सोडून दिलं. परिणाम काय झाला बघा. परिणामी वृद्ध झाला आणि त्याचा मृत्यू झाला. पण मरणाच्या अगोदर सज्जन हो, मरणाच्या अगोदर एवढं पाप त्यानं त्याच्या जीवनामध्ये केलं, पण शेवटी मरण्याच्या आधी एकदाच फक्त माझ्या भगवान भोलेनाथाची शिव महापुराणाची कथा त्यानं ऐकली. सहज त्याच्या कानावरती शिवपुराणाची कथा ऐकली. त्याचा परिणाम असा झाला, आयुष्यभर पाप केलेला माणूस सज्जन हो शंकर भगवंताच्या शिवलोकाला गेला. बोलिए शंकर भगवान की जय. म्हणून मायबाप, जीवनामध्ये किती बी पाप आपल्या हातून झालं ना, घाबरून जायचं नाही. पाप करायचं नाही, पण मुद्दाम पाप नाही करायचे. एखाद्या वेळेला जर हुकून चुकून जर पाप झालंच तरी घाबरून जायचं नाही. माझ्या भोलेनाथाच्या भजनामध्ये एवढी ताकद आहे, केवढं बी पाप जरी जीवनात झालेलं असलं तरी ते पाप पळून लावण्याची ताकद भोलेनाथात आहे. पाप पळून जाईल याच्यात नवल नाही. एकदा भोले बाबा जर आपल्या जवळ असतील, त्या भोलेनाथाचा मंत्र जर आपल्या जवळ असेल, तसं जन हो काळाला सुद्धा भ्यायची गरज नाही. दड 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 दुड 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 दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेवे पाका पडिया रे. नाम शीतळ मुखी सेवे पाका पडिया रे. कसं म्हणायचं त्या बोले ना.